आयुरा आयुषसोबत होता म्हणून घरात भीती वाटत नव्हती. एकट्याने त्यांना राहावलं नसतं. कधी एकदा सकाळ होते आणि आपल्या मुलाला बघायला मिळतं असं झालं होतं. इथून पुढे रात्रीचा काळोख अजूनच गडद होत चालला होता. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये शांतता होती, पण त्या शांततेच्या आड काहीतरी भयंकर घडणार होतं. निधी अजूनही बाहेरच्या बाकावर बसलेली होती. रडून डोळे सुजलेले होते, पण मन अजूनही समीर भोवतीच फिरत होतं. तेवढ्यात तिच्या नजरेला एक सावली दिसली. तिच्या मनात आधी काही वाटलं नाही, पण जशी तिकडे जास्तच हालचाल वाढू लागली तशी तिला शंका आली. मनातून काहीतरी वेगळंच घडणार असं सांगू लागलं. एक माणूस डॉक्टरांच्या कपड्यात, चेहऱ्यावर मास्क आणि डोक्यात कॅप, सरळ आयसीयूकडे चालत होता. निधीचं हृदय जोरात धडधडायला लागलं. हा कोण आहे? डॉक्टर तर अजिबात वाटत नाही. काहीतरी गडबड आहे, ती मनातच बोलत होती. तिला काहीतरी विचित्र जाणवलं. तो माणूस थांबत नव्हता. सरळ समीरच्या रूमच्या दिशेने चालला होता. त्याची हालचाल संशयास्पद होती. दबक्या पावलांनी आजूबाजूला बघत चालला होता. निधी उठली. तिच्या पायात ताकद नव्हतीच, पण मनाने तिला थांबू दिलं नाही. ते हळूच त्याच्या मागे जाऊ लागले. गार्ड काही क्षणासाठी दुसरीकडे वळला होता. त्या क्षणाचा फायदा घेत तो माणूस आत शिरला. निधीचं काळीज धडकलंच. नाही, काहीतरी चुकते. ती आता धावतच आयसीयूच्या दरवाजाकडे गेली. समीर शांत पडला होता. मशीनचा आवाज येतच होता. तो माणूस हळूहळू समीरच्या बेडजवळ गेला. त्याने खिशातून काहीतरी काढलं. एक इंजेक्शन. थांबा! निधीचा आवाज संपूर्ण आयसीयू मध्ये घुमला. तो माणूस दचकलाच. त्याने मागे वळून बघितलं. दोघांची नजरानजर झाली. तिथली नर्स नुकतीच टेबलवर डोकं टेकवून झोपली होती. ती घाबरून उठून उभी राहिली. निधीच्या डोळ्यात भीती नव्हती, तर प्रचंड जिद्द होती. जगातली कोणतीच ताकद त्यांच्या प्रेमाला अलग करू शकत नाही. तिच्या डोळ्यात अंगार होता. मी तुम्हाला काहीच होऊ देणार नाही समीर, ती समीरकडे बघून म्हणाली. नर्स पण घाबरल्यामुळे तिच्या तोंडून शब्दच निघत नव्हते, की तिला काही सुचत नव्हतं. तो माणूस लगेचच निधीकडे झेपावला. ती घाबरली नाही, तर पटकन मागे सरकली आणि तिने हार मानली नाही. तिने जोरात अलार्म बटन दाबलं. क्षणात सगळीकडे सायरन वाजू लागला. गार्ड, नर्सेस आणि डॉक्टर धावतच आत आले. तसा तो माणूस खिडकीतून पळण्याचा प्रयत्न करू लागला, पण बाहेरून धावत येऊन गार्डने त्याला पकडलं. त्या क्षणी निधीचे हृदय मात्र धडधडलं. क्षणात काय झालं असतं जर ती वेळेत आली नसती तर? ह्या विचाराने तिचे पाय लटपटले. कोणती शक्ती तिच्या संचारली होती कोणास ठाऊक, पण तिने केलं होतं. आपल्या समीरला वाचवलं होतं. ती समीरकडे वळली. मी आहे इथे, काही होऊ देणार नाही मी तुम्हाला, ते हळूच त्याच्याकडे बघून म्हणाले. तेवढ्यात समीरच्या हातांची बोटं किंचित हलल्यासारखी वाटली, पण त्या आधीच तिला थोडं गडगडल्यासारखं वाटलं. तिने बाजूच्या टेबलचा हाताने आधार घेतला. घरी आयुष तिथून निघून गेल्यावर आयुरा मनात विचार करत होती. आयुष तिला एकटं सोडून कधीच गेला नाही, निधी सुद्धा नाही. कदाचित आपल्या जवळच्याच माणसाला तर अपघात नाही ना झाला. तिचं मन अस्वस्थ झालं. तिला झोप लागेना. इकडून तिकडे वळवळत होती. सारखी तहान लागत होती. तिचं मन लागतच नव्हतं कशात. शेवटी धीर करून रात्री 12 वाजता तिने आयुषला कॉल केला.
आयुष, तुम्ही नक्की कुठे आहात? आयुराने डायरेक्ट प्रश्न विचारला. खरं तर आयुषचा नुकताच डोळा लागला होता. फोनच्या रिंगने तो गडबडून जागा झाला आणि लगेच कॉल उचलला. त्यामुळे कोणाचा आहे हेही बघितलं नव्हतं त्याने. पण आयुराचा आवाज ऐकून त्याचं हृदय जोरात धडधड करू लागलं. आयु, काय झालं ग? तू एवढी रात्री कॉल का केलायस? आयुषने उत्तर द्यायचं टाळलं आणि उलट तिलाच प्रश्न विचारले. आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही कुठे आहात? मला व्हिडिओ कॉल करा. थांबा, मीच करते. म्हणून आयुराने लगेच व्हिडिओ कॉलसुद्धा केला. आयुषने कॉल उचलला नाही. नेट बंद करून तिला पुन्हा नॉर्मल कॉल केला. आयु, अगं मी बाहेर आहे. इकडे नेटवर्क नाही. काय झालं सांग मला. तुला झोप लागत नाही का? मी अवनी वहिनींना सांगू का तुझ्यासोबत यायला? आयुषने विचारलं. आयुष, निधी कशी आहे? आयुराने आयुषच्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर न देता डायरेक्ट त्याला विचारलं. तिला वाटत होतं निधीलाच काहीतरी झालंय आणि हा आयुष आपल्याला सांगत नाही. आयुष आपल्यापासून लपवतो. निधी मस्त आहे. ती आपल्या मैत्रिणीकडे गेली आहे. तिला आता मी काही कॉल केला नाही. मी जरा गडबडीत होतो. आयुषने शक्य तेवढा आपला आवाज स्थिर ठेवत तिला सांगितलं, जेणेकरून तिला काही शंका येऊ नये आणि कळू नये. आयुष, तुम्ही मला खरं सांगताय ना? मला ना एक वेगळीच भीती वाटते. झोप येत नाहीये. मला अस्वस्थ वाटतंय. आयुराच्या आवाजात भीती, अस्वस्थता जाणवत होती. हे बघ, तू उगाच नसतं टेन्शन घेत जाऊ नकोस. बाळावर त्याचा परिणाम होईल. तू शांत झोप. मी अवनी वहिनींना सांगतो. आयुषने तिला खरं सांगायचं टाळलं. एकतर तो स्वतः घरी नव्हता. त्यात तिने काही टेन्शन घेतलं तर तिच्या सहित बाळाला त्रास झाला असता आणि त्याला ते अजिबात नको होतं. समीर दादा कुठे आहे? तो ठीक आहे ना? आत्ता आयुराचा आवाज अजूनच कापरा झाला होता. त्याला काही झालं तर ती ते कल्पनासुद्धा करू शकत नव्हती. आयु, समीर चांगलाच आहे. तो संध्याकाळी निधीला भेटला. निधी त्याच्या घरी गेली होती खरेदी करून. मी काही फोन केला नाही त्याला. उद्या बोलून घेतो मी त्याच्याशी. तू काळजी करू नकोस. कोणाला काही होणार नाही. मी आहे ना. आयुषने शाश्वती दिल्यावर आयुरा थोडी रिलॅक्स झाली. पाणी पिऊन ती पुन्हा बेडवर आडवी झाली. आयुषची आज जास्तच आठवण येत होती तिला. बाजूच्या रिकाम्या जागेवर हात फिरून ती त्याला आठवत होती. आयुष, मी तुम्हाला खूप मिस करते. ती हळूच पुटपुटली. डोळ्यातून अलगद एक अश्रू पडून त्या बेडशीटमध्ये विरून गेला. झोप काही येतच नव्हती. निधी, तू कुठे आहेस? आयुराने निधीला मेसेज केला, पण निधीचं अजिबात तिकडे लक्ष नव्हतं. ती तर अजून काय घडलं असतं या धक्क्यानेच कोलमडली होती. एका नर्सने तिला आधार देऊन बाहेर आणलं आणि पुन्हा वाकावर बसवलं. नर्स त्यांनी बोटं हलवली. मी बघितली. निधीने बारीक आवाजात नर्सला सांगितलं. मी डॉक्टरांना सांगते, तुम्ही इथे बसून घ्या. पूर्ण शुद्ध आली की मी सांगते तुम्हाला. नर्स म्हणाली आणि आत गेली. त्याचा टीम मेंबर लगेच पुढे आला. मॅडम, काय झालं? मला नेमकी झोप लागली. त्याने निधीच्या बाजूला बसत काळजीने विचारलं. धावपळ आणि टेन्शनने त्याला कधी झोप लागली कळलंच नाही. इवन अलार्म वाजला, सगळे धावले तरी त्याला जाग आली नव्हती. आता त्याला जाग आली तर निधीला पकडून आणून बसवलं होतं नर्सने. काही नाही, मला थकवा वाटला. निधीने आता जे काही घडलं ते त्याला सांगितलं नाही. थोड्या वेळाने थकून निधीचा बसल्या ठिकाणीच डोळा लागला. रात्रीची ती वेळ, सगळीकडे शांतता होती, पण शांतता आतून अस्वस्थ करणारी होती. एकीकडे हॉस्पिटलमध्ये निधी बाकावर तर दुसरीकडे आयुरा आपल्याच घरात. पण दोघींचं मन एकाच ठिकाणी अडकलं होतं, समीर भोवती. त्या रात्री एक लढाई हॉस्पिटलमध्ये सुरू होती
आणि एक लढाई आयुराच्या मनात. आयुरा बेडवर पडली होती, पण झोप तिच्या डोळ्यापासून खूप दूर होती. मनात एक अनामिक भीती कुरतडत होती. अशातच तिला हलकी झोप लागली. अचानक तिच्या डोळ्यासमोर एक दृश्य तरळलं. ॲम्ब्युलन्स, रक्ताने माखलेलं समीर, पांढरे दिवे, हॉस्पिटलचा कॉरिडॉर आणि कुणीतरी धावत आहे. नाही! ती किंचाळली. घाबरून उठून बसली. हृदय भीतीने धडधडलं होतं. कपाळावर घामाच्या धारा लागल्या होत्या. हे काय होतं? स्वप्न की काहीतरी खरं सूचित केलं होतं? ती स्वतःशीच पुटपुटली. तिचं हृदय शांत व्हायला तयार नव्हतं. तिने बाजूच्या जगमधलं पाणी ग्लासमध्ये ओतून घेतलं आणि प्यायली. पण मन अजूनही अस्वस्थच होतं. समीर दादा? तिच्या तोंडून आपसुकच शब्द बाहेर पडले. मला का वाटतंय की तू ठीक नाहीस? ती काही क्षण तशीच बसून राहिली. आपल्याला घाबरून विचार करत बसून चालणार नाही. यावेळी आईला आणि दादाला आपली गरज आहे. हे म्हणाले की मित्राचा अपघात झाला. म्हणजे नक्कीच काही दादाला झालं असेल? आता तिचा संशय वाढत चालला होता. घड्याळात बघितलं तर 5 वाजले होते. आता उजेडायला जास्त वेळ नव्हता. तिने लगेच आपली तयारी करायला घेतली. यावेळी ती फक्त घाबरलेली नव्हती, तर तिच्या डोळ्यात एक ठामपणा दिसत होता. नाही, मी असंच शांत बसणार नाही. तिने लगेच फोन हातात घेतला आणि निधीला कॉल केला. पण तिचा लागतच नव्हता फोन. तिची अस्वस्थता अजूनच वाढली. निधीला फोन का लागत नाही? तिने दुसरा नंबर डायल केला, आयुषचा. फोन वाजत होता. आयुष काही क्षण थांबला. त्याच्या मनात विचारांचं वादळ सुरू होतं. आत्ता काय सांगू आयूला? शेवटी त्याने कॉल उचलला. हॅलो आयू? त्याचा आवाज त्याच्याही नकळत थरथरला. आयुष, मला खरं सांगा, समीर दादा कुठे आहे? त्याला काय झालंय? ह्यावेळी तिच्या आवाजात भीती नव्हती, तर सरळ थेट प्रश्न होता. आयुष काही क्षण शांतच राहिला. आयू, मी सांगितलं ना, सगळं ठीक आहे. मग तू का चिंता करतेस? मी येईन लवकरच घरी. आयुष तिला समजावत म्हणाला. नाही. आयुराने त्याला मध्येच थांबवलं. माझ्यापासून काही लपवू नका. मला जाणवतंय काहीतरी झालंय. मला आतून अस्वस्थ वाटतंय. आयुराने ठामपणे सांगितलं. ते ऐकून आयुषचा तर हातच थरथरला. त्याला कळून चुकलं होतं. आता जास्त वेळ तो सत्य लपवू शकत नाही. आयू? त्याचा आवाज आता एकदम हळू झाला होता. समीर दादा हॉस्पिटलमध्ये आहे. क्षणभर सगळं शांत झालं. आयुराच्या हातातून फोन पडता पडता राहिला. काय? तिच्या डोळ्यात अश्रू दाटले. कारण तिचा दादाच तर तिचं जग होता. दादा म्हणेल तसं. कधी त्याच्या शब्दाबाहेर नाही. तिचा खूप जीव होता त्याच्यावर. दादाची आदरयुक्त भीती होती. त्याचा एक आवाजच तिला पुरेसा होता. पण त्याच्यावर जीवापाड प्रेम होतं. त्याला काही होईल याची तिने कधी कल्पना सुद्धा केली नाही. कसं? कधी? तिने खूप वेळाने विचारलं. एक हुंदका हळूच बाहेर पडला. आयू, तू रडू नकोस. अवनी वहिनींशी बोलून घे. ती तुझ्यासोबत थांबेल. तू टेन्शन घेऊ नकोस. आयुषला तर तिचंच टेन्शन आलं होतं. तिच्या तब्येतीवर आणि बाळावर परिणाम होईल. अहो, मी ठीक आहे. हे सगळं कसं झालं ते सांगा मला, आयुराने सांगितलं. आयुराने विचारलं. आयुषने तिला सगळं सांगितलं नाही, पण एवढंच सांगितलं की अपघात झाला आहे. काही क्षण आयुरा काहीच बोलली नाही, पण पुढच्या क्षणी तिने डोळे पुसले आणि ठाम आवाजात म्हणाली, मी येते हॉस्पिटलला. आयू, नाही,
तू येऊ नकोस. तुझी तब्येत. आयुष बोलतच होता की आयुर्याने त्याला मध्येच अडवलं. आयुष. यावेळी तिचा आवाज खूप ठाम होता. तो माझा दादा आहे. त्याला बघितल्याशिवाय मला चांगलं वाटणारच नाही. मी इथे बसून राहू नाही शकणार. तसा आयुष शांत झाला. त्याला माहीत होतं आयुर्या जे ठरवते ते करतेच. फोन कट झाला. आयुर्या काही क्षण तशीच उभी राहिली. तिने हळूच आपल्या पोटावर हात ठेवला. हे बाळा, आपण आपल्या मामाला बघायला जातोय. तुझा लाडका मामा. तू खूप धीट आहेस. मामाला लागलं आहे. घाबरायचं नाही. ते हळूच म्हणाले. तिच्या डोळ्यात काही आता भीती नव्हती, तर एक वेगळीच ताकद होती. आता आयुरा फक्त वाट बघणारी नव्हती, ती त्या सगळ्या गोष्टींचा सामना करायला निघाली होती. सकाळची किरण हळूहळू हॉस्पिटलच्या काचांमधून आत येत होते. निधीच्या डोळ्यावर जसा उजेड पडला तशी तिला जाग आली. त्या लख्ख प्रकाशातही निधीच्या मनातला अंधार कमी झाला नव्हता. तिने डोळे उघडले. बाकावरच झोपल्यामुळे तिचं अंग दुखलं. तिने हळूहळू स्वतःला सरळ केलं. समोरच्या प्रकाशाला डोळे सरावले. तशी ती सावकाश उठून उभी राहिली. इतक्यात डॉक्टर बाहेर आले. ती लगेच त्यांच्याकडे चालत गेली. डॉक्टर, तिने आवाज दिला. पेशंटला शुद्ध आली आहे, डॉक्टरांनी तिला सांगितलं. पकडलेल्या त्या माणसाला हॉस्पिटलने लगेच पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. पोलीस त्याची कसून चौकशी करत होते. तो अजूनही आपलं तोंड उघडत नव्हता. कोण असेल या षडयंत्रामागे? वत्सला, आयुरा खंबीरपणे सत्याचा सामना करतील का? बघूया काय होतंय पुढे. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी येणारे पुढचे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद. या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.